उपराष्ट्रपति पद के चुनाव को लेकर के आपने चर्चा की, फोन किया शरद पवार और उद्धव ठाकरे को, क्या बात हुई और क्या? देखिए, मैंने सम्मानीय श्री उद्धव ठाकरे जी और सम्मानीय श्री शरद पवार जी को फोन किया था और मैंने उनसे निवेदन किया था कि महाराष्ट्र के राज्यपाल जो मुंबई के वोटर हैं उनको उपराष्ट्रपति पद का उम्मीदवार तैयार किया गया है या उनको बनाया गया है। उपराष्ट्रपति पद का जो चुनाव होता है ये एक प्रकार से नॉन पार्टीशन माना जाता है, क्योंकि इस चुनाव में कोई व्हिप नहीं होता। इसलिए मैंने उनसे निवेदन किया कि चूंकि आप महाराष्ट्र की अस्मिता को मानने वाले लोग हैं तो आपने भी महाराष्ट्र का एक वोटर ये देश का उपराष्ट्रपति बन रहा है, इसलिए आप उन्हें समर्थन दीजिए। इस प्रकार का मैंने उनसे निवेदन किया था। मुझे उद्धव जी ने कहा कि हम सबसे चर्चा करके फिर निर्णय करेंगे, और शरद पवार जी ने कहा कि चूंकि सारा अपोजिशन साथ में आकर एक कैंडिडेट खड़ा कर रहा है तो हमको उनके साथ जाना पड़ेगा। अंतर्राष्ट्रीय स्तर पर जिस तरीके की परिस्थिति बनी हुई है उसको लेकर के कल महाराष्ट्र सरकार ने एक महत्वपूर्ण बैठक की, वॉर रूम तैयार किया ताकि एक नया मार्केट खोजा जा सके ऐसी परिस्थिति के लिए। देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ट्रेड बैरियर्स तैयार हुए हैं उसको एक अवसर के रूप में लीजिए, इस प्रकार का संदेश दिया है, और इस अवसर का इस्तेमाल करते हुए नए ट्रेड मार्केट्स तैयार कीजिए, नए ट्रेड रूट्स तैयार कीजिए, और इनको तैयार करते समय जो हमारे बिजनेसेस को कठिनाइयां आती है उन कठिनाइयों को दूर करने के लिए आप ईज ऑफ डूइंग बिजनेस के रिफॉर्म्स कीजिए, ऐसा एक संदेश दिया, जिसके चलते हमने हमारी महाराष्ट्र की जो मित्रा हमारी स्टेट इंस्टीट्यूट ऑफ ट्रांसफॉर्मेशन है उसके साथ में एक कमेटी तैयार की है, जो कमेटी अल्टरनेट मार्केट्स क्या हो सकते हैं, टैरिफ से बचने के लिए हम लोग ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसा ला सकते हैं, इसके ऊपर काम करना शुरू किया है। और इसको फोकस रूप से करने के लिए मैंने वॉर रूम तैयार की है, जो हर महीने इन रिफॉर्म्स को ट्रैक करेगी, कितने रिफॉर्म्स हुए इसका विचार करेगी और उसको लागू किया गया है या नहीं किया गया है इसके ऊपर ध्यान दें। ट्रैफिक कितनी बड़ी समस्या है खासकर मुंबई और महाराष्ट्र के लिए, क्योंकि पिछले 3 दिनों से ट्रैफिक काफी ज्यादा है और राज ठाकरे ने भी कल प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि आपको कुछ। देखिए, मुझे राज ठाकरे मिले थे, उन्होंने ट्रैफिक के बारे में कुछ सूचनाएं मुझे दी है और मैं स्वागत करता हूं। कोई भी अगर अच्छी सूचनाएं देता है तो हम उसको लागू करने का प्रयास करेंगे। त्यामध्ये संचालक नेमले गेलेले आहेत। विरोधकांकडून आता टीका अशी होती की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी महामंडळ जी आहेत ती ऍक्टिव्ह केली जात आहेत। असं आहे की पहिल्यांदा तर विरोधकांनी एकच महामंडळ पिन पॉइंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं। याचं कारण काय आहे? त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना, त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे, जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे। पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळ ऍक्टिव्ह होत आहेत। शेवटी ही सगळी महामंडळं तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते। ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली। ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात, त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले। तर आता यांच्या पोटात काय दुखतं आहे? आम्ही समाजातल्या सामान्य माणसाला मदत करण्याकरता महामंडळ तयार करून त्याची जर पुनर्रचना करत असू तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्याकरता यांच्या पोटदुखी का होते? कारण समाजातल्या कुठल्याही घटकाकरता यांनी कधीच काही केलं नाही। आपल्याला माहिती आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवलं होतं। आज ते महामंडळ मी आणि माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याला ज्या प्रकारे बळ दिलं, आज मराठा समाजामध्ये 1.5 लाख उद्योजक आम्ही तयार करू शकलो। आज ओबीसी महामंडळाची पुनर्रचना केली, आम्ही महाज्योतीची पुनर्रचना केली, महाज्योती तयार केलं। आज वेगवेगळ्या समाजाची महामंडळ आम्ही तयार केली, त्यातनं उद्योजक तयार होत आहेत। यांच्या पोटात का दुखत आहे? महाराष्ट्र में शक्ति कानून को लेकर काफी सुनेत्रा पवार यांनी आरक्षीच्या कार्यक्रमात हजेरी लावली म्हणून त्यांच्यावरती टीका होते की प्रेक्षर आहे म्हणून युतीमध्ये असत असताना त्यांना अशा प्रकारे। मला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे। आणि पहिल्यांदा तर आरएसएस काय बँड ऑर्गनायझेशन आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा। आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवलाय। मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे।
त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा आकांडतांडव करण्याची आवश्यकता काय आहे? महाराष्ट्र में जिस तरीके से काल मंडळावरती धाड टाकलेली आहे. आरोप झालेले होते त्या संदर्भात अतुल बाबा भोसले यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यापुढे नेमकी काय भूमिका असणार आहे? त्यांच्या घरातले काही लोक आहेत 15 सदस्य अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे. पृथ्वीराज चौहान के एक सेकंड पृथ्वीराज चौहान जी के बारे में विधायक अतुल बाबा भोसले जी ने जो साक्ष्य हमारे सामने लाए हैं, जो एविडेंस हमारे सामने लाए हैं, वो बहुत गंभीर है. और इससे ये ध्यान में आता है कि वोट चोरी का ठेका तो राहुल गांधी ने ही लिया हुआ है. असली वोट चोर कौन है ये इसमें से बाहर आया है और अब इसका जवाब राहुल गांधी ने देना चाहिए. थँक्यू.